नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. मी 16 तारखेला विजय दिवस निमित्त एक व्हिडिओ केला होता. तो आपल्याला खूप आवडला. अनेक श्रोत्यांनी त्याच्याबद्दल मला कळवलं. तो आपल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानवरती विजय मिळवून पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेशची निर्मिती झाली. 16 डिसेंबरची ती घटना आहे. 16 डिसेंबरला शरणागती मिळाली त्यांची वगैरे. त्याच्यानंतर बराच काळ लोटला आणि आता आपण बघतोय की बांगलादेश सध्या पुन्हा एका स्थित्यंतराच्या कडेलोटावरती उभा आहे. आताची परिस्थिती थोडीशी उलटी झालेली आहे. बांगलादेशमध्ये सध्या जमाती इस्लामी म्हणून जे कट्टरपंथीय धर्मवेडे लोक आहेत त्यांची चलती आहे आणि अमेरिकेने त्यांना मदत करून त्यांच्याबरोबर अमेरिकेने स्वतःचं एक प्यादं मोहम्मद युनूस नावाचं नोबेल पारितोषिक विजेते प्यादं तिथे आणून सोडलेलं आहे. आणि ते मोहम्मद युनूस काय वेगळे गोष्टी करतायत, विचित्र वागणूक आहे. आताच त्यांनी सांगितलं की येत्या वर्षी म्हणजे 25च्या शेवटाला किंवा 26च्या मध्याला आम्ही निवडणुका घेऊ. म्हणजे खरं म्हणजे शेख हसीना वाजेद यांचं सरकार निवडणुकीतच निवडून आलेलं होतं. ते उलथून पाडलं, गुंडगिरी करून उलथून पाडलं आणि आता पुन्हा निवडणुकी घ्यायला सुद्धा त्यांना 1.5 वर्ष हवं आहे. त्याचं कारण त्यांचं सांगणं असं आहे की आम्हाला बांगलादेशमध्ये रिफॉर्म म्हणजे सुधारणा हव्या आहेत. सुधारणा म्हणजे बेसिकली बांगलादेशच्या सगळ्या हिंदूंना मारून टाकायचं, म्हणजे हिंदूंची मतं जी शेख हसीना वाजेद यांच्या आवामी लीगला मिळतात ती मिळू नयेत किंवा हिंदूंना मतं देण्यालाच प्रतिबंध करायचा. अशा तऱ्हेच्या सुधारणा त्यांच्या डोक्यात आहेत आणि हे सगळं पाकिस्तान, अमेरिका या सगळ्यांनी त्यांच्या डोक्यात टाकलेलं आहे. परंतु हे सगळं जरी चालू असलं तरी दुसऱ्या बाजूला बांगलादेशची अवस्था इतकी गंभीर झालेली आहे की रोजच्या खाण्याची भ्रांत आता त्यांना वाटायला लागलेली आहे. तांदूळ नाही आहे तिथे, मासे फक्त पकडून खातात, खायला प्यायला नाही आहे, वीज नाही आहे. कारण मग म्हटलं तसं सगळी वीज तर भारतातनंच जायची. अडाणी कंपनीला ते बिल त्यांनी दिलं नाही, अडाणी कंपनीने वीज कापून टाकली. भारताने आता सगळ्या गोष्टी त्यांना ज्या भारतातनं जायच्या त्या बंद केल्या. बरं, ते असं म्हणायचे की आम्हाला म्यानमारच्या बाजूला जी सीमा आहे 271 किलोमीटर लांब जी सीमा आहे तिथनं आम्ही वस्तू घेऊ. पण त्या सीमेवरती काय आहे, तिथे त्या बाजूला अराकान नावाचा म्यानमारचा प्रांत आहे. अराकान प्रांताचं आधीचं नाव अराकान होतं, आताचं नाव राखीन प्रांत आहे. आणि सध्या राखीन प्रांतामध्ये म्यानमार सरकारची सुद्धा सत्ता चालत नाही. म्यानमारमध्ये जे मिलिटरीचं सरकार आहे त्याला मिलिटरी हुंटा म्हणतात. तो JUNTA आहे, पण त्या जेचा उच्चार ह करतात. तर ती मिलिटरी हुंटा म्हणजे सगळ्या जनरल्सचं तिथे जी हुकुमशाही चालू आहे त्या जनरल्सना सुद्धा अराकान प्रांतात स्वतःचं काही करता येत नाही. कारण तिथे रोहिंग्यांची खूप जास्ती वस्ती होती आणि त्या रोहिंग्यांचं आणि तिथल्या बौद्ध लोकांचं सध्या प्रचंड भांडण चाललेलं, गेले अनेक वर्ष भांडण चाललं आहे. आणि त्या बौद्ध लोकांमधनं त्यांनी तऱ्हेचे दहशतवादी म्हणू आपण किंवा सशस्त्र टोळ्या तयार केल्या. त्याच्यातली सर्वात मोठी टोळी आहे अराकान आर्मी, म्हणजे अराकानचं सैन्य. अराकानच्या सैन्यामध्ये सध्या असं सांगितलं जातं की 30,000 ते 60,000 पर्यंत सैनिक आहेत आणि सगळे शस्त्रसज्ज आहेत. आणि ते सध्या रोहिंग्यांना ठोकत चाललेले आहेत. आणि रोहिंग्यांना नुसतं ठोकून ते थांबले नाहीत, ते बांगलादेशची सगळी सीमाच काबीज करून टाकली त्यांनी. त्यामुळे आता बांगलादेशमध्ये काही घडेल, काही अन्नधान्य येऊ द्यायचं तर त्याला अराकान आर्मीचा आशीर्वाद असल्याशिवाय ते व्हायचं नाही. पण बांगलादेशमध्ये येतंय काय, तर बांगलादेशचे विदेश विभाग त्यांचा जो आहे, त्यांचे जे फॉरेन पॉलिसी ॲडवायझर आहेत मोहम्मद तौशीद हुसेन, त्यांनी आजच स्टेटमेंट दिलं, नाही 23 तारखेला त्यांनी स्टेटमेंट दिलं काल, की आमच्या इथे सध्या 60,000 रोहिंग्या तिकडनं घुसलेले आहेत. आता हे रोहिंग्या का आले, कारण त्यांना अराकान आर्मी तिकडनं झोडायला लागली आहे आणि ते जीव वाचून पळतायत. कुठे बरं, जीव वाचून म्हणजे काय, आधी त्यांनी तिथल्या बौद्ध भिक्षूंना मारलेलं आहे आणि आता जीव वाचवून ते पळतायत, ते बांगलादेशमध्ये येत आहेत. बरं, हा तौशीद हुसेन सांगतो की आमच्याकडे आत्ता 12 लाख रोहिंग्या आहेत आणि त्याच्यात हे आणखीन आलं, म्हणजे घरचं झालं थोडं आणि व्याहाने धाडलं घोडं, असा हा प्रकार बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे. त्या रोहिंग्यांना हे कोणालाच नको आहेत, हे मुसलमान असले तरी बांगलादेशींना नको आहेत. कारण बांगलादेशवाले म्हणतात आम्हाला खायला नाही, तुम्हाला कुठनं खायला देऊ. आणि इकडे म्यानमारची लोक तर त्यांना ठोकतच चालली आहेत. आत्ता एक फार आणखीन विचित्र घटना झाली की मेघना नदी, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की बांगलादेशमध्ये पद्मा नदी जी आहे ते गंगेचं नाव पद्मा आहे तिथे आणि ब्रह्मपुत्रेचं नाव मेघना आहे. त्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो तिथे एक मोठं गाव आहे, त्याचं नाव आहे चांदपूर.
त्या चांदपूर संगमानंतर त्या जॉईंटची नदी होते, तिचं नाव मेघनाथ असतं. या मेघना नदीमधनं प्रचंड प्रमाणावरती वाहतूक चालते, कार्गो वाहतूक चालते, पॅसेंजर वाहतूक चालते बोटींची. तर त्याच्यावर एक खतांनी भरलेली मोठी बोट होती, त्याच्यावरती कोणीतरी म्हणे हल्ला केला आणि त्याच्यावर जे खलाशी होते सगळे बांगलादेशी मुसलमान होते, सगळ्यांचं कत्तल केली, अक्षरशः शस्त्र आणून त्यांची कत्तल केली आहे आणि बरेच त्यातले काही लोक त्यातले जखमी देखील झालेले आहेत. बरं, हे कोणी केलं हे कोणी सांगत नाहीये. आता हे चांदपूर कुठे आहे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. चांदपूरच्या आग्नेय दिशेला फक्त 80 किलोमीटरवरती जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे नोआखाली. नोआखाली हे अत्यंत बदनाम झालेलं गाव आहे. 1946-47च्या दंग्यांमध्ये तिथे प्रचंड प्रमाणावर हिंदूंचा नरसंहार झालेला आहे. नोआखालीमध्ये अतिशय वाईट प्रकारे हिंदूंना तिथे मारण्यात आलं. हिंदूंच्या स्त्रियांची अब्रू लुटण्यात आली, त्यांचे दुकानं जाळण्यात आली, त्यांचे जे तरुण आणि वृद्ध आणि बाकीचे पुरुष होते त्यांना सगळ्यांना मारून टाकण्यात आलं आणि सगळ्यांना उरलेल्यांना हाकलून दिलं, बायकांना गुलाम केलं. अतिशय वाईट वागलेले आहेत. हे कोण? हेच ते बंगाली मुसलमान जे जमातीचे पूर्वसुरी आहेत. त्या जमातीच्या लोकांना तेव्हा केलेल्या पापांची शिक्षा आता मिळायला लागलेली आहे. तर हे म्हटलं असं हे 7 लोक मारून टाकले आणि कोणी मारले माहीत नाही. तिथे बांगलादेशच्या पोलिसांनाही कळत नाही काय चाललंय. अशी एक शक्यता आहे की ही जी बोट आहे ही चितगामहून वरती चांदपूरकडे निघाली होती आणि त्याच्यावरती कुठून तरी हल्ला झाला. तुम्ही बघितलं तर चितगामच्या पूर्वेच्या बाजूला जो जिल्हा आहे तो त्याचं नाव आहे राखाईन किंवा अराकान जिल्हा आणि ती जी सगळी 271 किलोमीटरची सीमारेषा आहे त्या सगळ्या सीमेवर सध्या अराकान आर्मीचा कब्जा आहे आणि तिथे भयंकर मारामारी आणि कत्तली चालू आहेत. आणि अराकान आर्मीचे शत्रू 2, एक तर रोहिंगे आणि दुसरे बांगलादेशी कट्टर मुसलमान जमातीचे सगळे लोक वगैरे. आणि अराकान आर्मी ही काही तिथल्या गरीब हिंदूंसारखी नाही आहे की निशस्त्र हिंदू आहेत त्यांना जाऊन लुटावं, त्यांच्या स्त्रियांची अब्रू घ्यावी, त्यांची संपत्ती लुटावी, असं करता येत नाही. कारण अराकान आर्मीच्या हाती शस्त्र आहे आणि ते उलटे यांनाच मारत सुटलेत आणि ते जबरदस्त मार त्यांना पडतोय. त्यामुळे बांगलादेशची अवस्था सध्या फार भयंकर गंभीर आहे. खायला अन्न नाहीये, वीज नाहीये. मध्ये तर सगळ्या बांगलादेशमध्ये काळा दिवस पाळला गेला कारण वीजच नव्हती. आपोआपच दिवस काळा पडला आणि युनुसचा चेहरा काळा ठक्कर पडला. आता युनुसने आपल्या भात्यातनं एक बाण असा काढला की बांगलादेश सरकारने भारतीय सरकारकडे मागणी केली आहे की शेख हसीना वाजेद यांना आमच्या ताब्यात द्या. आता काय की बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये एक करार झालेला आहे, दोन्ही सरकारांच्या मध्ये तो करार आहे आणि त्या करारान्वये एका बाजूचे गुन्हेगार दुसऱ्या बाजूने जर मागितले तर ते त्यांना आपल्याला द्यायला लागतं. त्याला रिपॅट्रिएशन म्हणतात, म्हणजे गुन्हेगारांची परत पाठवणी अशी. तर शेख हसीना कशाला पाहिजेत तर म्हणे त्यांनी देशामध्ये जातीय दंगे करवले, त्या दंगेखोर आहेत म्हणून आम्हाला त्या पाहिजेत. पण हे लोक विसरतात की आत्ताची परिस्थिती जी आहे ते जातीय दंगे सध्याचं बांगलादेशचं जे सरकार नावाचं जे बावलं तिथे बसवलं युनुस आणि त्याची गँग, ते लोक तिथल्या हिंदूंची कत्तल करतायत. आता परिस्थिती काय आहे ती तुम्हाला सांगतो. हा जो करार आहे 2 देशांच्या मधला, या करारामध्ये राजनैतिक कैद्यांना इकडून तिकडे पाठवण्याचं कलमच नाहीये, किंबहुना राजनैतिक कैद्यांकरता हा करार नाहीये. हा करार फक्त फौजदारी गुन्हे किंवा दिवाणी लूट वगैरे केली तर अशा लोकांना गुन्हेगार काय करतात की एका देशात गुन्हा करायचा दुसऱ्या देशात पळून जायचं. तर बांगलादेश सांगू शकतो की आमचे गुन्हेगार तुमच्याकडे लपलेले आहेत, त्यांना पकडून परत द्या. भारतही सांगू शकतो. म्हणजे आता कसं होणार आहे, आता माझी तर अशी विनंती आहे भारत सरकारला की त्यांनी तातडीने बांगलादेशला एक खलिता पाठवायचा आणि सांगायचं की मोहम्मद युनुस हा माणूस बांगलादेशामध्ये तिथल्या अल्पसंख्य हिंदूंची कत्तल करण्याला जबाबदार आहे. तेव्हा हा कत्तलीचा गुन्हेगार आहे, हा राजनीतिक गुन्हेगार नव्हे, हा कत्तल करण्याचा गुन्हेगार आहे. म्हणजे हा क्रिमिनल त्याच्यावरती लॉ लागू शकतो, म्हणजे खून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावरती साबित होईल. त्यामुळे त्याला आमच्याकडे द्या, आम्ही बघून घेऊ त्याचं काय करायचं ते. असं एकदा बांगलादेशकडे पत्र पाठवलं की बांगलादेश जे शेख हसीना वाजेदची मागणी करतायत ते गप्प बसतील. कारण त्यांना या पत्राचं सांगता येईल की यार तुम्ही देताय ना, मग आपण बघू यांचं काय करायचं. कारण हसीना वाजेद या तर नक्की पॉलिटिकल प्रिझनर आहेत, राजनीतिक कैदी आहेत त्या अजून. आणि गंमत म्हणजे आज सुद्धा बांगलादेशच्या पंतप्रधान त्याच आहेत. म्हणजे बांगलादेशला जे सरकार आहे त्या सरकारच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद आहे आणि हे बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी सांगितलंय, कारण त्यांनी अजून राजीनामाच दिलेला नाहीये. त्यामुळे त्या बांगलादेशात जरी नसल्या तरी त्या जिथे तिथे सरकार आहे. आता एक मात्र करणं अतिशय आवश्यक आहे, भारत सरकारने काहीही झालं तरी शेख हसीना वाजेद यांना बांगलादेशच्या ताब्यात द्यायचं नाही. कारण बांगलादेशमध्ये एकदा त्या गेल्या की हे लोक त्यांच्यावर अनेक खोटेनाटे आरोप लावून त्यांना भर चौकात फाशी देतील.
आणि भर चौकात फाशी दिली की त्या फाशीचा डांगोरा पिटून पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये आवामी लीगचे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना इतकं भयभीत करून सोडतील की आवामी लीगचे लोक निवडणुकाच लढणार नाहीत. म्हणजे काय, ती बेगम खालिदा जिया जिंकूनच जाईल. असा सगळा बनाव चाललेला आहे. या बनावाला उत्तर द्यायची तर दोनच गोष्टी. एक म्हणजे शेख हसीनांवरचे तुमचे जे आरोप आहेत ते राजनैतिक स्वरूपाचे आहेत. राजनैतिक कैद्यांना आम्ही पाठवण्यात बांधील नाही आहोत, हा पहिला होता. आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे जो युनुस नावाचा एक बाहुला तुम्ही आणून बसवलाय, त्याच्यामुळे एवढे सगळे हिंदू लोक मेले, आमच्या मंदिरं आमची फुटली, देवळं फुटली, त्यांच्या स्वामी चिन्मयदास वगैरे त्यांना तुम्ही तुरुंगात टाकलं, तेव्हा तुम्ही जे अल्पसंख्याकांना मारण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे त्याला जबाबदार हा मोहम्मद युनुस आहे. त्याला आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही आमच्या कोर्टात त्याचा काय तो खटला करू, असं बांगलादेशला सांगायचं. परवा आपले जे फॉरेन सेक्रेटरींचे असिस्टंट गेले होते तिथे बांगलादेशमध्ये, विक्रम मेश्री, त्यांनी हेच युनुसला सांगितलं असणार की तुम्ही आता आपल्या अवकातीत राहा, भारताशी भांडण घेऊ नका, कारण भारत तुमचं अन्नधान्य बंद करेल, तुमची वीज बंद करेल, तुम्हाला काहीही मिळू देणार नाही. ऑटो स्पेअर पार्ट आपण बंद केले. बांगलादेशमध्ये एखादी मोटार बिघडली की ती पुढे चालूच होत नाही, कारण स्पेअर पार्ट भारत देतो, भारताने ते देणं थांबवलेलं आहे. यांना आपलं अजून वाटतं की पाकिस्तान देईल, चीन देईल. अरे ते पाकिस्तान स्वतः भिकारी आहे. चीनमध्ये सध्या त्यांचे इंटरनल प्रॉब्लेम एवढे वाढलेले आहेत की बांगलादेशसारख्या टुच्च्या देशांच्याकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे गरजच नाही आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा गोष्ट कोणी तुम्हाला सांगत नाही आहे, चीनच्या पश्चिमी सीमेवरती जे पूर्व तुर्कमेनिस्तान होतं, त्या पूर्व तुर्कमेनिस्तानाला कॅप्चर करून चीननी जो आपला शिनजियांग प्रांत बनवला आहे, तिथे विघर नावाचे, या विघर शब्दाचं स्पेलिंग UIGHUR असं असतं. हे विघर नावाचे जे मुसलमान आहेत त्यांना चीननी इतके दंडुके मारून सरळ केलेलं आहे की ते आता चीनविरुद्ध एक हमला करायची घोषणा करतायत. त्यांना चीनविरुद्ध हमला करायचा म्हणजे चीनला दहशतवादी मुस्लिमांचा त्रास होण्याची शक्यता आहे. असं असताना चीन बांगलादेशमध्ये जे सगळे हत्याकांड चाललं आहे त्याला मदत करणं शक्यच नाही. पुन्हा मागे सांगितलं तसं 20 जानेवारी रोजी ट्रम्प राज्यावरती येत आहेत. ट्रम्पनी तर आपल्या निवडणूक पूर्व भाषणात सुद्धा सांगितलेलं आहे की बांगलादेशमध्ये जो हिंदूंचं किंवा तिथल्या अल्पसंख्याकांचं जे शिरकाण होतं आहे, त्यांचे जे खून पडत आहेत ते मला मंजूर नाही आहेत आणि मी ते सगळं बंद पाडीन. आणि ट्रम्प येण्याची धमकी एवढी आता होत चालली आहे की सगळेच देश जे पूर्वीपासून बायडनचं ऐकून ह्या सगळ्या उद्योग करत होते तर देशातले सगळे ऑफिसर्स वगैरे आता पुनर्विचार करायला लागले आहेत. काही लोक पळून गेलेत, काही लोकांना काढून टाकलेलं आहे. आत्तामध्ये अडाणींविरुद्ध ज्या एका FBI माणसांनी खटला भरायचा प्रयत्न केला होता त्याला नोकरीच सोडायला लागली. त्यामुळे आता अमेरिकेचा मनू पालटतोय. तो पालटलेला मनू हा निश्चितपणे भारताच्या जास्त हिताचा आहे. बांगलादेशसारख्या थर्ड रेट देश की ज्यांना आपण भीक दिल्याशिवाय त्यांना जेवताही येत नाही, ते मोठे तोंड वर करून आपल्याकडे त्यांच्या सध्याच्या पंतप्रधानांची मागणी करतात. त्यांना 2 शब्दात सांगता येईल की तुम्ही युनुस आम्हाला द्या आणि गप्प बसा. युनुसचं काय करायचं ते आमची लोक आता बघून घेतील. आणि अराकान आर्मीला असं म्हटलं जातं की रॉने मदत केलेली आहे. रॉने मदत केलेली असली तर मला फार आनंद होईल. हिंदूंचं शिरकाण कुठेही होत असलं तर ते थांबवणं हे आपलं कर्तव्यच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच सध्या वाट बघतायत की अराकान आर्मीला सध्या सांगितलेलं आहे काम करायला. तिथे आणखीन एक छोटीशी गोष्ट सांगतो ना, आपले व्हिडिओ संपवतो. तिथे एक कलादान नावाचं एक बंदर आहे. कलादानच्यापासनं आपण फार मोठा ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट काढलेला आहे, त्याला कलादान प्रोजेक्टच म्हणतात. त्यामुळे यांनी रस्ता वाहतुकीद्वारे भारतातून थेट बँकॉक थायलंडपर्यंत जाता येईल असा तो रस्ता कलादानच्या जवळून जायचा आहे. तर अराकान आर्मीने सांगितलं की हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायलाच पाहिजे, त्याकरता जी पण मदत असेल ती आम्ही करू. आणि त्याच्या बदल्यात भारत त्यांना सांगू शकतो की बांगलादेशला जरा सरळ करा. आणि ते त्याप्रमाणे त्यांना सरळ करण्यात लागलेले आहेत. बांगलादेशला सगळीकडनं नुसती हार मिळती आहे, हे कशाला उकरून काढलं असं वाटण्याची परिस्थिती झालेली आहे. इकडे पश्चिम आशियामध्ये सुद्धा इस्रायलनी आपला शिक्का इतका जोराने चालवलेला आहे की सिरिया नावाचा देश तर संपूर्णच गेला आहे. आता इस्रायलचं लक्ष इराणकडे आहे. त्यामुळे मुस्लिम दहशतवादाच्या विरुद्ध प्रचंड प्रमाणाची मोहीम सगळ्या जगामध्ये आहे. इराणनी येमेनमध्ये जे हौती नावाचे बंडखोर होते त्या हौतींवरती इस्रायलनी एक प्रचंड मोठा हल्ला केला आणि सबंध तिथे त्यांना नष्ट करून टाकलं. हौती आणि येमेन हे आता जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. बघूया पुढे काय घडतं ते. नवीन वर्षामध्ये नक्कीच रॅडिकल मुस्लिम म्हणजे कट्टर जे इस्लामी लोक आहेत त्यांचा पराभव ठरलेला आहे. आणि त्याकरता या सगळ्या सुसंस्कृत देशांनी एकत्र येणं गरजेचं आहे, ज्याची सुरुवात भारत आणि अमेरिका यांनी एकत्र येण्यातनं होईल. आपल्या सर्वांना येत्या वर्षाकरता अतिशय मनापासून शुभेच्छा देतो.
उद्या आता ख्रिसमसचा सण आहे. आज 24 तारीख, उद्या 25 तारीख. एक छोटीशी गोष्ट सांगतो जी फार लोकांना माहीत नसते. येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झाला या अर्थाचं कुठलंही ऐतिहासिक प्रमाण नाही. मग हा 25 डिसेंबर आला कुठनं? बरं, हे जे ख्रिसमस ट्री वगैरे लावतात ना, त्या प्रकारची झाडं येशू ख्रिस्त जिथे सगळं आयुष्य जगला पॅलेस्टाईनमध्ये, तिथे ही झाडंच नसतात. मग हा सगळा प्रकार काय आहे? जेव्हा ख्रिश्चन धर्म युरोपात पोचला आणि जेव्हा तो फिनलँड या देशापर्यंत पोचला, म्हणजे उत्तरेला नॉर्वे, स्वीडनच्या भागात पोचला, तेव्हा स्वीडन, नॉर्वेची लोकं 25 तारखेला एक सण साजरा करायचे. ते अतिशय उत्तरेला असल्यामुळे याच्या आधी थंडीच्या ह्याच्यात तिथे सूर्यदर्शनच नसायचं. साधारण 21-22 तारखेला सूर्याची अगदी बारकीशी कर दिसायला लागायची. तर त्यांचं असं म्हणणं असायचं की 21-22 जाऊ दे, 2-3 दिवस मध्ये थोडे गॅप ठेवूया. 25ला सूर्य नक्कीपणे वरती आला म्हणजे सूर्योदय आणि मोठी पहाट सुरू होण्याची 25 ही तारीख आहे. म्हणजे सूर्याचा पुनर्जन्म होण्याची तारीख आहे. म्हणून ते मोठा त्या दिवशी उत्सव करायचे. त्या उत्सवाला त्यांच्या इथेची जी ख्रिसमस ट्री असतात, ती फरची झाडं खूप असतात, त्याच्याभोवती फेर धरायचा असा त्यांचा उत्सव होता. हे ख्रिश्चन लोक जेव्हा युरोपात पोचले आणि जेव्हा ते फिनलँडपर्यंत पोचले, तेव्हा त्यांनी हा सणच त्यांच्याकडनं पळवला आणि त्यांनी सांगितलं हा आमचाच सण आहे. आणि आमचा सण कशाचा? तर आमचा येशू ख्रिस्त याच दिवशी जन्माला आला. सगळं थापा आहेत, कुठेही असं प्रूफ नाही आहे. हे स्वतःला सायंटिफिक वगैरे म्हणवतात. 25 तारखेला डिसेंबरच्या येशू ख्रिस्ताचा जन्म झाला याचा कुठेही उल्लेख नाही आहे. आपल्याला हे माहिती असावं म्हणून मी आपल्याला सांगितलं. तर तऱ्हेतऱ्हेने ही लोकं आपल्याला फसवायचा प्रयत्न करतात. त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे. खूप दिवसाच्या रात्रीनंतर नवीन दिवस उगवतो त्याकरता जो झालेला सण आहे, जो उत्सव आहे, जे फिनलँडचे नागरिक साजरे करायचे, तो ख्रिश्चॅनिटीने पळवलेला आहे. ख्रिश्चॅनिटी जिथे घडली पश्चिमाशिया, तिथे तो सूर्य कायमच असतो. तिथे सूर्याचा पुनर्जन्म झाल्याचा सण करायची गरजच नव्हती. असो, ही एक छोटीशी माहिती आपल्याला दिली. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्र आणि परिवारांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे जरूर येऊ देत. पुन्हा आपल्याला येत्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन माझ्यातर्फे आणि हिंदुस्तान पोस्टच्या परिवारातर्फे शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ संपवतो. नमस्कार आणि धन्यवाद.